मराठा आंदोलक जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला मुंबईमध्ये दाखल होत आहेत. अंतरवली सराटीतून 27 ऑगस्टला ते निघणार आहेत. 2 दिवसामध्ये मराठा आरक्षण द्या, अन्यथा मुंबईमध्ये आझाद मैदानात आंदोलन करू, असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिलेला. आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, कसं पाहता याकडे? जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. नाही, मला वाटतं जरांगेंना सुसंस्कृत महाराष्ट्र माफ करणार नाही. कारण डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं. अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर, परंतु जरांगे घसरत आहेत मुख्यमंत्र्यांच्या आईवर. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या द्वेषानं पछाडलेल्या जरांगेने देवेंद्रजींच्या आईचा अपमान केलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असं वागूच शकत नाही. एका बाजूला पवारसाहेबांचं कौतुक करायचं, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईवरून देवेंद्रजींना शिव्या द्यायचे, हे कुठलं आलं धोरण? नक्कीच. पण मुख्यमंत्री यांच्या आईचा उल्लेख त्या ठिकाणी झाला. भाजपचे जे नेते आहेत ते आता यावर बोलू लागलेले आहेत, टीका करू लागलेले आहेत. हा वाद नेमका वाढणार आहे असं वाटतं आणि थेट कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती, यांच्या आईवर ज्या पद्धतीनं भाष्य केलेलं आहे, जरांगे पाटील थेट अंगावर घेत आहेत मुख्यमंत्र्यांना. मला वाटतं जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना व्यक्तिशः टार्गेट करू नये. सरकार म्हणून काय करायचं आहे, बोलायचं आहे बोला. आणि मुख्यमंत्र्यांच्या आईवरून जर बोलणार असाल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही जशाच तसा जरांगे उत्तर देऊ. आंदोलनासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. परंतु ज्या देवेंद्रजींनी आरक्षण दिलं 10%, प्रामाणिक त्या ठिकाणी काम करतायत मराठा समाजासाठी, त्यांना जर कुणाच्या तरी आश्रयानं देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट कराल आणि आईवरून शिव्या द्याल, आम्ही सहन करणार नाही, महाराष्ट्र पण सहन करणार नाही. काय नेमकं तुम्हाला वाटतंय? सणासुदीच्या काळामध्ये गणपती आहेत, राज्य महोत्सव घोषित करण्यात आले आणि जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होत आहेत. राजकीय हेतू कुणाचा लपला असं म्हणावं या सगळ्यामागे, किंवा मराठा आरक्षणासाठीच मिळावं यासाठी जरांगे पाटील हे स्वतःच आता आक्रमक भूमिका घेताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत? नाही, मला वाटतं आंदोलन करायचा अधिकार आहे, आक्रमक भूमिकाही घेण्याचा अधिकार आहे, परंतु वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. वस्तुस्थिती काय आहे? देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10%चं आरक्षण दिलं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना. त्याचबरोबर जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण दिलं, कोर्टातही टिकवलं होतं. उद्धवजी ठाकरे साहेबांना ते टिकवता आलं नाही. मग दोष कोणाचा? तुम्ही राजकीय कोणाचे तरी हिसाब किताब चुकते करण्यासाठी कोणाचं ऐकून जर देवेंद्रजींना टार्गेट सहन करणार असाल तर त्या ठिकाणी आम्ही मराठा समाजाचे आहोत. आम्ही अशा प्रकारच्या राजकीय अभिनिवेशातल्या गोष्टी सहन करणार नाही. आंदोलनासाठी आम्ही सोबत आहोत, मागण्यांसाठी सोबत आहोत, पण संविधानिक चौकटीत, कायद्याच्या चौकटीत बसून त्यावर चर्चा होऊ शकते. त्यातनं काही पर्यायी मार्ग आहे का, तो आपण मार्ग काढू शकतो. परंतु आम्हाला उत्तर नको आहे. आम्हाला देवेंद्रजींना बदनाम करायचं आहे, देवेंद्रजींना टार्गेट करायचं, अशी कोणाच्या सांगण्यावरून भूमिका असेल तर ते मला वाटतं चुकीची आहे आणि मराठा समाजाला त्या ठिकाणी गुमराह करणारी आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच. आपण पाहतोय की सरकारमध्ये 200हून जास्त आमदार आहे, महायुतीचे सरकार आहे, पण जरांगे धमकी देत आहेत थेट सरकारला की सरकार उलथवेन जर मागण्या मान्य झाल्या नाही तर. नाही, सरकार हे निवडणुकीत उलथवलं जातं. मला वाटलं मागच्या निवडणुकीमध्ये जरांगे उमेदवार उभे करतील, सरकार उलथवण्याची संधी निवडणुकीत असते. मला वाटलं पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका याच्यामध्ये निवडणुकीत उमेदवार उभे करा, त्या सत्ता पलटवून टाका आणि मग जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला सत्ता उलटवण्याच्या गोष्टी करा. आता सरकार जे एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्रजीचं भक्कम आहे, प्रचंड असा जनादर जनतेने दिला आहे, ते कसं काय उलटवणार? नक्कीच. पण मुख्यमंत्री यांच्या थेट आईबद्दल अशा पद्धतीनं भाष्य करणं कितपत संयुक्तिक वाटतं किंवा योग्य वाटतं? ज्या पद्धतीची भाषा ते वापरत आहेत, काय म्हणाल? नाही, मला वाटतं सुसंस्कृत महाराष्ट्राला हे शोभणारं नाही. जरांगेला महाराष्ट्र माफ करणार नाही. कारण आपण बघाल की वड्याचं तेल वांग्यावर जरांगे काढतायत. डीजेवर बंदी कोणी केली? उच्च न्यायालयाने. अंमलबजावण्याची जबाबदारी कोणाची आहे? पोलिसांवर. जरांगे घसरत आहेत कोणावर?
मुख्यमंत्र्यांच्या आईवर. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या द्वेषाने पछाडलेल्या जरांगेने पुन्हा एकदा राज्याच्या सुसंस्कृत अशा मुख्यमंत्र्याच्या आईचा अपमान त्या ठिकाणी केला आहे. आणि स्त्रीचा सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन हा महाराष्ट्र पुढे जातो आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना मानणारा असं बोलूच शकत नाही. एका बाजूला आपण बघाल पवारसाहेबांचं कौतुक करायचं आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेबांना आईवरून शिव्या द्यायचं. हे कुठलं आलं धोरण? नक्कीच. पण शरद पवारांचं कौतुक केलं तुम्ही असं म्हणताय. कोण वाटतंय जरांगेच्या मागे? मग शरद पवार यांचं देखील तुम्ही नाव घेताय. काय याचा राजकीय अर्थ काय काढायचा? हे बघा, महाराष्ट्राला नीट समजतं. महाराष्ट्रातील जनतेला कोणी मूर्ख समजू नये. सर्वसामान्य माणसालाही राजकारण कळतं. देवेंद्र फडणवीस साहेब आज महाराष्ट्राला विकासाकडे नेत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची मांड पक्की झाली. मग आता राजकीयदृष्ट्या आपण त्यांना थांबवू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका पडद्याआड घेऊन जे देवेंद्रजींचे राजकीय विरोधक आहेत, देवेंद्रजींचे द्वेष्टे आहेत, त्यांचाच हा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. नक्कीच. 10% जे आरक्षण देण्यात आलेलं आहे, आता जरांगे म्हणतात की आम्हाला भाड्याचं घर नको, आम्हाला कायमस्वरूपी घर सरकारनं द्यायला पाहिजे आणि कुणाची त्याबाबत हरकत असायला नको. नाही, मला वाटतं लोकशाहीमध्ये संविधानिक आपल्याला अधिकार आहे. आपण सरकारशी चर्चा करू शकतो आणि जे काय द्यायचं ते कायद्याला अधीन राहून द्यायला लागतं. जे कायद्यात बदल अपेक्षित आहेत ते कायद्यात बदल अपेक्षित करून जे 10% द्यायचं होतं ते दिलेलं आहे. अरे मग दिलेल्याच लोकांवर टीका करतायत. 2.5 वर्ष ज्यांची सरकार होती त्यांना आपण चकार शब्द बोलत नाही. 30-40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण मराठ्यांच्या जीवावर नावावर केलं, त्यांना काही आपण बोलत नाही. याचा अर्थ आपला लपलेला उद्देश अत्यंत स्पष्टपणे जनतेसमोर येतोय. नक्कीच. आम्ही न्याय मागण्यासाठी मुंबईमध्ये जातोय, कुणाला त्रास देण्यासाठी मुंबईत जात नाहीये असं सुद्धा जरांगे म्हणतायत. सर्व आंदोलकांना फितूर होऊ नका, एकत्र या असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. नाही, मला वाटतं आंदोलक फितूर होत नाहीत. आंदोलक त्या ठिकाणी वस्तुस्थिती समजून घेणारे सुद्धा मराठा समाजामध्ये चांगले आंदोलक आहेत. मराठा समाजाचं आंदोलन काही आज उभं नाही राहिलं जरांगे आले म्हणून. त्याच्या अगोदरपासून अण्णासाहेब पाटलांपासून आंदोलनं होत आहेत. मूक मोर्चा ज्या वेळेला झाला लाखोंचा, त्याही वेळेला कुठलंच नेतृत्व होत नव्हतं. मराठा समाज प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरला होता आणि त्याच्यामुळं आपल्या मनासारखं नाही झालं की फितूर. काय मराठा समाजाची काय आपल्याला मालकी दिलेली आहे का? त्याच्यामुळं मला वाटतं की ज्यांना पटतात विचार ते पटतील, ज्यांना नाही पटणार, लोकशाहीनं अधिकार दिला आहे प्रत्येकाला. म्हणजे माझ्यासमोर आलात तर ओके, माझ्यासोबत न आलात तर फितूर. मला वाटतं हे योग्य नाही आहे. आणि जर आपण मुंबईत येऊन मुंबई विस्कळीत करण्याचा प्रयत्न असेल, मुंबईत अराजकता माजवण्याचा प्रयत्न असेल, तर लोकशाही मार्गाने आपण मुख्यमंत्र्यांना भेटा ना, शिष्टमंडळ घेऊन या, मंत्रालयात बैठक घ्या, सह्याद्रीत बैठका घ्या. होतात ना अशी आंदोलनं, होतात ना डेलिगेशन येतात ना. परंतु इथं प्रश्नाचं उत्तर नको आहे, प्रश्नाची सोडवणूक नको. इथं देवेंद्रजींना कोंडीत पकडण्यासाठी त्या ठिकाणी हा सगळा अट्टहास चालू आहे, एवढं जनतेला समजतं. नक्कीच. पण जरांगे पाटील हे आक्रमक भूमिका घेतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत. नेमकी भाजपची भूमिका काय असणार आहे किंवा उत्तर कसं दिलं जाणार आहे? नाही, जर देवेंद्रजींना टार्गेट केलं तर भाजपही त्याच पद्धतीनं आक्रमक होईल. कारण तुम्ही समाजाच्या नावावर कुणाची तरी राजकीय पोळी, कुणाचं तरी राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जर त्या ठिकाणी मराठा समाजाचा वापर करणार असाल तर सुसंस्कृत मराठा समाजसुद्धा अशा प्रकारच्या राजकीय गोष्टीला मान्यता देणार नाही. होय, प्रश्नांशी मराठा समाज सोबत आहे, परंतु त्या प्रश्नांच्या आधारे आंदोलन उभं करून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही मराठा समाजाची लोकंसुद्धा देवेंद्रजींसोबत आहोत आणि भारतीय जनता पार्टी तर आक्रमकपणे सुद्धा त्याच पद्धतीनं उभा राहील. नक्कीच. पण जरांगे पाटील मुंबईमध्ये येतात, सरकारवर कुठल्या प्रकारचा दबाव वाढतोय अशा पद्धतीचं वातावरण तुम्हाला कुठे दिसतंय की सरकार आपल्या परीनं हे सगळं प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे?
नाही, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं होत असतात, सरकार ती हाताळत असतो आणि निश्चितच महाराष्ट्रातला मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि त्याचं आंदोलन काय दुर्लक्षित सरकार करणार नाही. त्या आंदोलनाला योग्य तो प्रतिसाद देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन जे काही संविधानिक कायद्याच्या चौकटीत त्या ठिकाणी घटनेच्या आधारे देता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकार निश्चितपणे करेल यावर माझा विश्वास आहे. तुम्ही म्हणताय की देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे द्वेष करतायत त्यांच्या माध्यमातून अशी वक्तव्य केली जात आहेत. नेमकं द्वेष कोण करताय आणि भाजप या सगळ्यांचा पर्दाफाश येत्या काही दिवसामध्ये किंवा भविष्यामध्ये करणार आहे का, बेनकाब करणार का द्वेष करणाऱ्यांना? ज्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना राजकीयदृष्ट्या अटकाव करता येत नाही ते मानसिकदृष्ट्या हरलेत. निवडणुकीत, रस्त्यावर, विकासात्मक कामात आणि मग आपलं राजकीय भविष्य आता काय होणार. जर महाराष्ट्राच्या राजकारणावर देवेंद्र फडणवीस साहेबांची एक हाती जर कमांड बसली असेल तर मग आता देवेंद्रजींना बदनाम करणं, देवेंद्रजींना कोंडीत पकडणं अशा प्रकारचा राजकीय डाव देवेंद्र द्वेष्ट्यांचा त्या ठिकाणी आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण महाराष्ट्र ज्या पद्धतीनं विकसित होतं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शेतकऱ्यांसाठी अनेक शाश्वत शेतीच्या माध्यमातून त्यांचा विकास करणं असेल, समाजातील सर्व घटकांना त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या विकसित करण्याचा प्रयत्न असेल, लाडक्या बहिणींचा मिळालेला प्रतिसाद असेल, घरं आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गरजवंतांना दिली जात आहेत. म्हणजे असं एकही क्षेत्र नाही की देवेंद्रजींनी नेतृत्व घेतल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये भरीव काम करून त्या क्षेत्राला, त्या घटकाला दिलासा द्यावा असं एकही क्षेत्रात झालं नाही. असं ना तर सगळीकडे होतं आहे. आणि मग देवेंद्रजीचा हा यशाचा वारू त्या ठिकाणी जोरात पुढं चालला आहे, मग याला अटकाव लावावा. तर अशा प्रकारचे मग कलुषा कब्जीसारखे डाव या ठिकाणी त्यांचे द्वेष्टे करतायत असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच. पण आता जरांगे पाटील यांच्याशी काही बातचीत करणार आहे सरकारमधले काही प्रतिनिधी, त्यांच्याशी जाऊन या सगळ्या संदर्भात त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी काही पुढाकार घेणार आहेत? काय भूमिका नेमकी काय असणार आहे या आंदोलनासंदर्भात? कसं आहे, झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येतं. सरकार कधीही तयार आहे. शिष्टमंडळ त्या ठिकाणी येऊन मुख्यमंत्र्यांना भेटू शकतं, सरकारला त्या ठिकाणी भेटू शकतं. मागच्या वेळेला तर अख्खं सरकार त्यांना भेटायला गेलं होतं, राज्याचे मुख्यमंत्री स्वतः भेटायला गेले होते. मग अशा वेळेला लोकशाहीमध्ये चर्चेतनं मार्ग त्या ठिकाणी काढायचा असतो. आणि मला वाटतं ज्यांना चर्चाच नको आहे, ज्यांना प्रश्नाचं उत्तरच नको आहे, तेच या ठिकाणी अशा पद्धतीनं वागू शकतात, वाटचाल करू शकतात. नक्कीच. अमित साटम यांची भाजप मुंबई अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. या निवडीवरती काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे की राष्ट्रीय अध्यक्षांची निवड नाही आहे पण मुंबई अध्यक्षांची निवड होते. रवींद्र चव्हाण यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह त्यांच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले जातात. सचिन सावंत यांनी ट्विट पण केलं या संदर्भातलं. आणि प्रश्नसुद्धा आता विचारले जातात की निवडणूक प्रक्रियाच घेतली नाही आणि थेट निवड केली, काय म्हणाल? मला वाटतं त्यांनी आमच्या कार्यपद्धतीची, निवड प्रक्रियेची चिंता करू नये. आमचा पक्ष सक्षम आहे. आमच्या पक्षाएवढी लोकशाही प्रक्रिया कुठल्याही पक्षात त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळे योग्य पद्धतीनं निवडणूक झालेली आहे, निवड प्रक्रिया. अमित साटम यथोचितरित्या त्या ठिकाणी निवडून नियुक्त आल्याचं घोषित महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षांनी केलेलं आहे. मला वाटतं दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा आपलं घर जळतंय ते पहिलं विझवा, त्याच्यावर पाणी मारा. त्याच्यामुळं आपलं घर जळते आणि दुसऱ्याच्या चिंता करण्याचं काही कारण नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि अधिकारी व्यवस्थित निधीचा योग्य वापर करत नाही अशी सुद्धा माहिती आहे. केंद्रातून जो निधी येतो तो इथे व्यवस्थित वाटला जात नाही अशी सुद्धा त्यांनी खंत व्यक्त केल्याची माहिती मिळते. कसं पाहता याकडे? नाही, जर अशा प्रकारे केंद्राचा निधी मागितला नसेल, आणला नसेल किंवा वापरला नसेल तर त्या ठिकाणी ते योग्यच नाही. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी राज्याच्या विकासासाठी केंद्रातनं निधी आणणं आणि तो वापरणं हे त्यांची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे जर अशा प्रकारे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा असेल किंवा दुर्लक्ष असेल
तर मुख्यमंत्री अशा प्रकारची खंत व्यक्त करू शकतात आणि ते यामध्ये मार्गसुद्धा काढून पुन्हा निधी कसा येईल याची काळजी घेऊ शकतात. 328 नवीन मद्यनिर्मिती परवाने जे आहेत त्याबद्दलची माहिती समोर येते आणि जवळपास 96 मद्य विक्रीचे जे परवाने आहेत ते राजकीय पक्षांच्या नातेवाईकांनाच किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच दिल्याची माहिती आहे. जवळपास 30% हा आकडा जातो. बरीच चर्चा रंगते या संदर्भातली, काय म्हणाल? नाही, मला याची कल्पना नाही किती मद्य विक्री परवाने आहेत, कोणी घेतलेत याची मला अजिबात कल्पना नाही आणि त्याच्यामुळे जी गोष्ट माहितीच नाही त्याच्यावर भाष्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. कोकणातील मनसे नेते आहेत वैभव खेडेकर, ते आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली. भाजपमध्ये इन्कमिंग सध्या जोरात सुरू असं म्हणावं. त्या भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या कार्यकर्त्यांना त्या पक्षात काम करायला मिळत नाही आणि सामाजिक बांधिलकी आणि काहीतरी करण्याची उमेद आहे असे चांगले कार्यकर्ते निश्चितच भाजपमध्ये येत आहेत. आणि वैभव खेडेकर येणार असतील तर वैभव खेडेकर रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता आहे, नगराध्यक्ष राहिला, सामाजिक भान असणारा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे जे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना आजच्या तारखेला भारतीय जनता पार्टी हाच सक्षम पर्याय वाटतो हे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. नक्कीच धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की सडेतोड उत्तर प्रवीण दरेकर यांनी जरांगे पाटील यांना दिलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जर अपशब्द काढलं, त्यांच्या कुटुंबावर अपशब्द काढलं तर भाजपही जशास तसं उत्तर देईल असा थेट इशाराच दिला आहे. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.